काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे आजही अनेकांना असा प्रश्न पडतो की गायरान जमीन खासगी व्यक्तीच्या नावावर करता येते का, किंवा ही जमीन वैयक्तिक मालकीत येऊ शकते. आज आपण या संदर्भातील महत्वाच्या कायद्याविषयी जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी अशाच नवनवीन कायदेविषयक तरतुदी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपणास कोणताही कायदेविषयक सल्ला अथवा मार्गदर्शन हवे असल्यास आपण स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. आपणास सशुल्क योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. मित्रांनो, सर्वात प्रथम गायरान जमीन म्हणजे काय हे आपण जाणून घ्यायला हवे. मित्रांनो, गायरान जमीन म्हणजे ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात असलेली सार्वजनिक जमीन, जी स्मशानभूमी, जनावरांचे चारण, सार्वजनिक वापरासाठी राखीव असते. तर या जमिनीचे मालक हे राज्य सरकार असतात, तर व्यवस्थापन ग्रामपंचायत किंवा स्थानिक प्रशासनाकडे असते. महाराष्ट्रातील जमीन कायद्यानुसार गायरान जमीन कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीच्या नावावर होऊ शकत नाही. या जमिनीवर सरकारचा हक्क असतो आणि ती कोणत्याही खासगी मालकीत दिली जाऊ शकत नाही. गायरान जमिनीचा उपयोग सार्वजनिक हिताच्या कार्यासाठीच करता येतो. या जमिनीचे हस्तांतरण किंवा वापर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. या जमिनीचा 7-12 उतार्यावर शासन असा स्पष्ट उल्लेख असतो. त्यामुळे ही जमीन खरेदी, विक्री किंवा हस्तांतरण करण्यास कायद्याने मनाई आहे. गायरान जमिनीच्या उपयोगासंदर्भातील बाब जाणली तर या जमिनीचा सार्वजनिक प्रकल्पासाठीच विचार केला जातो. जर कोणत्याही अन्य जागेचा पर्याय उपलब्ध नसेल तरच गायरान जमिनीचा उपयोग केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक सुविधा प्रकल्पासाठी केला जातो. धन्यवाद.